करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीला भक्तांनी अर्पण केलेल्या अलंकारांचं दरवर्षी मूल्यांकन केलं जातं, परंतु 2020 पासून हे मूल्यांकन रखडलं होतं। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीनं नाशिकच्या नितीन आणि सचिन वडनेर यांच्या माध्यमातून कालपासून मूल्यांकन सुरू केलंय। या मूल्यांकनासाठी वडनेर यांना देवस्थान समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्यासह शीतल इंगवले, निवास चव्हाण, महेश खांडेकर, प्रवीण वनकुद्रे, महेश महामुनी, एकनाथ पारखी, सुभाष पारखी, संदीप पिंपळगावकर, सुजित कुलपे, विशाल आगरकर हे सहकार्य करतायत। सध्या देवीच्या चरणी अर्पण झालेल्या 2020-21 या वर्षातील अलंकारांचं मूल्यांकन सुरू आहे। आज रात्री 8 वाजेपर्यंत मूल्यांकनामध्ये 60 ग्रॅम वजनाचा कोल्हापुरी साज, सोन्याची ठुशी, बोरमाळ, 450 ग्रॅम वजनाचा चांदीचा तांब्या, चांदीचा हार यांसह अन्य अलंकारांचा समावेश होता। हे मूल्यांकन 31 मार्चच्या दरानुसार केलं जात असून मूल्यांकनाची प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली आणि पोलीस बंदोबस्तात पार पडली आहे।